मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ऑपरेशन थिएटरमध्ये असते तर अर्जुन बाहेर असतो. त्याला सायली बरोबर घालवलेली प्रत्येक क्षण देखील आठवत असतात. तिच्याबरोबरची ती पहिली भेट, बरोबर देवाचे मिळणारे सारखे संकेत, हे ती असायची तेथे नेहमी मी असायचो, हे सगळं काही आता अर्जुनला आठवत असतं. त्याचबरोबर मधुभाऊंसाठी दोघांनी केलेलं ते लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतरच्या सर्व आठवणी, ती की घरात कशा प्रकारे रुळत गेली, माझी किती कामं ती प्रेमाने करायची, प्रत्येक नात्याचा मला अर्थ समजावून सांगायची आणि कुणाला कसं उत्तर द्यावं हे तिला चांगलं समजायचं, नाती कशी जपावीत, मन कसं राखावं आणि माझी काळजी कशी घ्यावी, हे सगळं काही अर्जुनला आता आठवत असतं. तेव्हा तो तिच्या आठवणींमध्ये अगदी रंगून जातो. तेव्हा तो गालातल्या गालात सायलीची आठवण काढून हसत असतो. मग त्यानंतर आता इकडे तिकडे पाहतो तर तेथे सायली कुठेच नसते. मग तो भानावर येतो. त्याच्या डोळ्यात सायलीच्या आठवणींनी, तिच्या काळजीने चटकन पाणी येतं. पण प्रिया तितक्यात तेथे ते अर्जुनच्या हाताला पकडते. अर्जुनला जरा वेगळा स्पर्श होतो म्हणून तो हात झिडकारतो आणि प्रियाकडे रागात पाहतो. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ अर्जुन, तुला जर माझ्याबरोबर काही शेअर करायचं असेल तर करू शकतोस. शेवटी आपण दोघेच आहोत ना आता एकमेकांसाठी. आणि बघ ना, नियतीसुद्धा प्रत्येक वेळेला संकेत देत असते की तू आणि मी आयुष्यभर एकत्र असणार आहोत. आता अर्जुनला ह्या गोष्टीचा खूप राग येतो. तो तिच्यापासून बाजूला जातो, पण प्रिया सारखीच त्याच्या पुढे पुढे करत असते, हात पकडत असते आणि वेड्यासारखी काहीही बडबडत असते. म्हणते की मी तुझी जवळची आहे ना. तेव्हा अर्जुन अजूनच रागात पाहतो तर ती आता लगेच शब्द फिरवत म्हणते, नाही रे, जवळची मैत्रीण म्हटलं मी. तेव्हा अर्जुन हा खूपच रागात अजून तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, माझी मैत्रीण तू नाही आहे, आणि असली तरीही ना, आतमध्ये जी आहे ना ती माझी लाईफ पार्टनर आहे. अशी तू माझ्या पुढे पुढे येतेस आणि मला मिळवण्याचा प्रयत्न करतेस, पण हे योग्य नाही आहे तन्वी. मी तुला एकच गोष्ट सांगतो, माझ्यापासून लांब राहा. आता जी आतमध्ये आहे ना, जी जगण्यासाठी फाईट करते, ती माझी लाईफ पार्टनर आहे, माझी बायको आहे. आणि ती असं तुझ्यासारखं पुढे पुढे नाही करत. मला मिळवण्यासाठी किंवा माझ्याजवळ येण्यासाठी आमच्या दोघांचं कनेक्शन हे मनाचं आहे. ती दोघेही एक आहोत. ती कधीही मला एकटं पडू देत नाही. सायलीचं तो खूप कौतुक करत असतो. ते पाहून आता इकडे प्रियाचा जळफळाट होतो. ती रागाने पार लाल होते. तर अर्जुन अजूनच सायलीचं मग कौतुक करू लागतो. तेव्हा प्रिया रागातच त्याच्याकडे पाहू लागते. दुसरीकडे पूर्णाजी ह्या देवीसमोर बसलेल्या असतात आणि सायलीला लवकरात लवकर बरं कर असं म्हणतात. त्यावरती अस्मिता तेथे येते आणि म्हणते, बस ना कर आता पूर्णाजी, तुला तर ती सायली अजिबात आवडत नाही, मग तिच्यासाठी एवढी प्रार्थना का करतेस. त्यावरती पूर्णाजींना खूप राग येतो. रागातच त्या म्हणू लागतात, अस्मिता, याला माणुसकी म्हणतात. त्यावरती अस्मिता म्हणते, आजी, माझ्यामध्ये सुद्धा आहे माणुसकी, पण मला ते सायलीमध्ये दाखवायची नाही. तसंही आपल्याला ती घरात नकोच आहे ना, मग सुंठी वाचून खोकला जाईल. तर ती पूर्ण आजी म्हणतात, एखाद्याने जगात नसणं आणि घरात नसणं यामध्ये फरक आहे की नाही. तुझ्यामध्ये माणुसकी नसेल, परंतु माझ्यामध्ये आहे अजून. अगं, आपल्या शत्रूचा जर जीव जात असेल ना, त्यासाठी वाईट मानावं जरा. त्यासाठी आपल्याला दुःख सुद्धा व्हावं, आनंद नाही व्हायला पाहिजे. तर अस्मिता म्हणते, मी काहीही बोलले तरी मला वाईटच ठरव आजी. पूर्ण आजी आता तिला चांगलंच सुनावतात आणि म्हणतात की तू चांगुलपणा तर वेशीवर टांगला आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव अस्मिता, माणसातलं माणूस पण मेलं ना, आता फक्त प्राणी उरतो आणि तो इतरांसाठी धोकादायक असतोच, परंतु स्वतःसाठीही धोकादायक असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, पूर्ण आजी, हे मी फक्त असं म्हणून आता ती पुढे बोलणारच असते. पूर्ण आजी म्हणतात, एक शब्द देखील बोलू नको, माझं डोकं दुखतंय, माझ्यासाठी पटकन कॉफी घेऊन ये. तर आता अस्मिता लगेच विमलाला ऑर्डर सोडून कॉफी बनवायला सांगते. तर आता अस्मिता जेव्हा तेथून जाते तेव्हा पूर्णाजी सायलीच्या काळजीनेच कल्पनाला फोन करतात आणि विचारतात की सायली शुद्धीवर आली की नाही. ते फोनवरचं बोलणं ऐकून जरा त्या अजूनच टेन्शनमध्ये येतात. दुसरीकडे आता महिपत, नागराज आणि राकेशची नशा उतरलेली असते, परंतु त्या तिघांचंही डोकं भणभणत असतं, कारण सायलीचा अजूनही जीव गेलेला नसतो असं ते तिघेही म्हणतात. मग त्यानंतर राकेश म्हणतो, पुढे काय करायचं. अण्णा म्हणतो की आता तिचा अजूनही जीव गेला नाही,
एकदा का तिच्या निधनाची बातमी आपल्याला समजली ना, म्हणजे मोकळा श्वास तरी घेता येईल. अजूनही ती जिवंत कशी, हाच प्रश्न मला पडलाय. आता नागराज म्हणतो की तुझा मारखा मेसेज करतोय की ती मुलगी खपणार आहे, पण ती कधी खपणार याचा काही अंदाज आहे की नाही तुला? तेव्हा अण्णा म्हणतो लवकरच गुड न्यूज मिळेल. तर आता नागराज म्हणतो कसली खपतीये ती? त्यावरती राकेश म्हणतो पप्पा अहो कधीतरी शुभ बोला जरा, आणि पॉझिटिव्ह सुद्धा. त्यावरती नागराज विचारतो कसं बोलू रे पॉझिटिव्ह? कारण ती मेली म्हणून आपण बाटल्या उघडल्या, दारू पितोय. इथे आपण सगळं तिचं मरण सेलिब्रेट करतोय आणि तिथे तर काय झालंय, ती अजून मेली सुद्धा नाही. तेव्हा राकेश म्हणतो कसं आहे ना, आपली डोकी विचार करून करून खूप गरम झालीये आणि खरं तर आपण साक्षीला अगोदरच कॉन्फिडन्समध्ये घ्यायला हवं होतं. कारण सायलीचा काटा कसा काढायचा याची युनिक आयडिया तिने आपल्याला नक्कीच दिली असती. तशी माझी साक्षी खूप हुशार आहे असं म्हणून तो महिपतला म्हणतो की महिपत अंकल, तुम्ही माझ्या साक्षीपासून हा प्लॅन लपवला, पण तुमच्या अंगलटच आला आणि आपण हे चुकीचंच केलंय. त्यावरती आता महिपत रागातच नागराजला म्हणतो हे बघा नागराज साहेब, मी तुमचं मीठ खाल्लं आहे म्हणून आजपर्यंत गप्प आहे, पण तुमच्या ह्या मुलाला अगोदर आवरा. मी ह्या सगळ्या गोष्टींपासून माझ्या साक्षीला लांबच ठेवतोय. मला ह्या गोष्टी तिला सांगायची गरज कधीही पडत नाही, पण मला राहून राहून एकच प्रश्न पडलाय, त्या साक्षीला सांगितलंच कुणी की त्या सायलीवर हल्ला झाला आहे? तेवढ्यातच साक्षी तेथे येत म्हणते की मला चैतन्याने सांगितलं. तुम्हा तिघांना काय वाटलं की सायलीची अंत्यविधी होतपर्यंत मला ही गोष्ट समजणार नाही? म्हणजे मला काही समजणार नाही, पण तेथे सायलीवर हल्ला झाला आणि मला चैतन्याने फोन करून सर्व सांगितलं. तेव्हा अण्णा म्हणतो हा दलिंदर गडकरी, याला उखळात ठेवायला पाहिजे आणि असा कुट कुटायला पाहिजे. त्या सुभेदारच्या बातम्या आपल्याला कळतील म्हणून आपण याला पाळला आहे, पण आता हा आपलेच लचके तोडायला लागला. कारण नको त्या बातम्या खूप घाईघाईत जेथे नाही तेथे पोहोचवायला लागलाय हा दलिंदर, असं चैतन्याबद्दल आता साक्षी समोरच अण्णा म्हणतो. आता साक्षीला ह्या गोष्टीचा खूप राग येतो. दुसरीकडे कुसुमाता रिक्षावाल्या काकांना म्हणत असते की तुम्ही पटकन चला, कारण की मला हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचायचं आहे. इकडे अर्जुन पूर्णपणे आता कोलमडून गेलेला असतो. तेव्हा सगळेजण त्याला सावरत असतात. सर्वजण आता सायली कधी शुद्धीवर येते याचीच वाट पाहत असतात. मग नंतर चैतन्य तेथे येतो आणि सर्वांना नारळ पाणी देतो. अर्जुनलाही तो देतो, परंतु अर्जुन घेण्यासाठी नकार देतो आणि म्हणतो अगोदर सायलीला ब्लड मिळू देत, त्याशिवाय घशाखाली एक अन्नाचा थेंब सुद्धा उतरणार नाही, कण सुद्धा उतरणार नाही. त्यावरती चैतन्य म्हणतो असं करून चालेल का? प्रताप देखील त्याला समजावतो. तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्यापैकी कुणाला काही झालं असतं तर सायलीने काही खाल्लं पिल्लं नसतं. अगोदर तिला ब्लड मिळू देत, मग मी काहीतरी खातो, त्याशिवाय मी नाही खाणार. हा मनातल्या मनात रविराज विचार करतो की अर्जुनचं सायलीवरचं प्रेम पाहून तन्वीला खूप वाईट वाटत असेल, पण कदाचित त्यामुळेच आता अर्जुनला विसरू सुद्धा शकते. तर इकडे अर्जुन हा सायलीला त्या दाराच्या काचेमधून पाहत असतो आणि रडत असतो. आता कल्पना प्रतापला म्हणते सायलीचं आणि अर्जुनचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. तेव्हा प्रताप आता अर्जुनकडे पाहतच राहतो. दुसरीकडे कुसुम म्हणते अहो काका पटकन चला ना. तेवढ्यातच आता प्रतिमा समोरून येते आणि जोरात रिक्षाला धडकते. तेव्हा ओ बाई तुम्ही हे काय केलं असं रिक्षावाले काका जोरात ओरडतात. आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीचा बीपी लो होत असतो. सर्वांना खूप काळजी वाटते. अर्जुन देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो आजपर्यंत मी कधीही तुझ्याकडे काही मागितलं नाही, माझ्या सायलीला फक्त ब्लड मिळू देत, तिचा जीव वाचव. हे प्रतिमा आता सायलीसाठी ब्लड डोनेट करते. अश्विन सर्वांना म्हणतो की सायली वहिनींना ब्लड मिळाला आहे. सगळेजण खूप खुश होतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.